दुपारच्या वेळी जेव्हा माधवराव कामावरून घरी यायचे तेव्हा त्यांना वाटेत रोज एक मुलगा भेटायचा, जो त्यांच्याकडे भीक मागत म्हणायचा की बाबा, मला खूप भूक लागली आहे, थोडेसे पैसे द्या. तेव्हा माधवराव त्याला दया दाखवून रोज पैसे द्यायचे. ते त्याला कधी 20 रुपये द्यायचे तर कधी 50 रुपये द्यायचे. पण एके दिवशी माधवरावांच्या ऑफिसला सुट्टी होती आणि त्याच दिवशी माधवराव त्यांच्या पत्नीसह बाजारात गेले होते. तेव्हा रोजच्याप्रमाणे तो मुलगा त्या दिवशीही माधवरावांच्या येण्याची वाट पाहत होता. दुपारची संध्याकाळ झाली तरी माधवराव त्याला दिसले नाहीत. त्यामुळे तो मुलगा नाराज होऊन तिथून जाऊ लागला. तेव्हा त्याला माधवराव दुसऱ्या वाटेने गाडीवरून जाताना दिसले. त्यामुळे तो धावत त्यांना आवाज देऊ लागला, बाबा थांबा. तेव्हा माधवरावांच्या पत्नीला सुमित्राताईंना त्यांचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले असता तो मुलगा त्यांच्या दिशेने धावत येताना दिसला. तो हाताने इशारा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, अहो गाडी थांबवा, कोणीतरी तुम्हाला आवाज देत आहे. तेव्हा माधवरावांना आठवले की आज तर त्यांनी त्या मुलाला पैसेच दिले नाहीत, बहुतेक तोच त्यांना आवाज देत आहे. त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. जेव्हा तो मुलगा त्यांच्याकडे धावत आला तेव्हा त्यांनी त्या मुलाला खिशातून 50 रुपये काढून दिले. हे पाहून सुमित्राताई म्हणाल्या, तुम्ही या मुलाला पैसे का देत आहात? तेव्हा तो मुलगा म्हणाला, बाईसाहेब, माझे नाव रामू आहे. मी अनाथ आहे. मला आई वडील नाहीत, त्यामुळे मी भीक मागून खातो. असे बोलताना त्याचे डोळे भरून आले. तेव्हाच सुमित्राताईंनी त्यांच्या पर्समधून 500 रुपयांची नोट काढली आणि त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, हे घे बाळा, या पैशातून काहीतरी काम कर, पण यापुढे कधीच भीक मागून खाऊ नकोस. अरे, एकदा भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखे असते. सुमित्राताईंचे बोलणे रामूच्या मनाला लागले. त्याने सुमित्राताईंनी दिलेले पैसे आपल्या खिशात ठेवले आणि खाली मान घालून तिथून निघून गेला. जेव्हा तो काही अंतर चालत पुढे आला तेव्हा त्याला एक माणूस दिसला, ज्याला दोन्ही हात नव्हते. पण तो त्याच्या पायांनी अशा काही करामती दाखवत होता की त्याला पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते आणि टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचा उत्साह वाढवत होते. अपंग व्यक्तीसोबत असलेल्या माणसाने माईकद्वारे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना सांगितले की ह्याचा जन्म झाल्यावर आईवडिलांनी याला झुडुपात फेकून दिले होते, कारण तो अपंग होता. त्यावेळेस मी तिथून जात होतो तेव्हा मला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून आमचा हा छोटू दादा होता. त्याच्या आईवडिलांनी याला यासाठी फेकून दिले होते की याच्यापासून त्यांची सुटका व्हावी. पण त्या लोकांना हे ठाऊक नव्हते की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. रामूने त्या अपंग व्यक्तीची कहाणी ऐकली तेव्हा त्याचे डोळे भरून आले आणि त्याने विचार केला की देवाने त्याचे दोन्ही हात हिरावून घेतले आहेत, तरीसुद्धा तो मुलगा किती आनंदाने त्याचे कौशल्य दाखवत आहे आणि पैसे कमावतो आहे. मला तर देवाने अगदी धडधाकट ठेवले आहे. तरीसुद्धा मी देवाकडे का तक्रार करतो आहे की त्याने मला अनाथ का ठेवले? माझ्याकडे तर विचार करण्यासाठी बुद्धी आहे, काम करण्यासाठी हात आहेत आणि चालण्यासाठी पाय, पाहण्यासाठी डोळे दिले आहेत. मग तसे तर माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. नाही नाही, आजपासून मी भीक मागणार नाही. आजपासून मेहनत करूनच 4 घास खाईन. जर तो माणूस अपंग असून कष्ट करून खातो तर मी का नाही? ते म्हणतात ना, जिथे इच्छा असते तिथे मार्गही मिळतो. बस हेच झाले रामूसोबत. त्याच्या कानामध्ये सुमित्राताईंनी बोललेले शब्द घुमत होते की एकदा भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखे आहे. त्यामुळे त्याने आपल्या मनामध्ये निश्चय केला की त्याला कितीही कष्ट करावे लागले तरी तो करेल, पण भीक अजिबात मागणार नाही. असा विचार करत रामू चालला होता की तेवढ्यात त्याला एका चहाच्या टपरीवर खूप गर्दी दिसली. तो सुद्धा तिथे जाऊन गुपचूप उभा राहिला आणि पाहू लागला की तो चहावाला कसा चहा बनवतो. चहाची चव घेण्यासाठी रामूने सुद्धा त्या दिवशी चहा विकत घेतला आणि रामूने चहावाल्याला विचारले की काका, तुम्ही चहाचा धंदा केव्हापासून करत आहात? चहावाला म्हणाला की हा धंदा माझे वडील सुद्धा करत होते. रामूने विचार केला, म्हणूनच हा इतक्या कुशलतेने चहा बनवत आहे.
मग मला याच्यासारखा चहा बनवता येईल का? त्याने चहावाल्याला पुन्हा विचारले. काका, मी सुद्धा हे काम करू शकतो का? चहावाला म्हणाला, हो बाळा, करू शकतोस, पण इथे आजूबाजूला नाही, कारण सर्व ग्राहक तर माझ्याकडेच येतील, कारण माझी ही चहाची टपरी खूप जुनी आहे. त्यामुळे तू असे कर, बाजाराच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तुझी टपरी टाक. रामू चहावाल्याचे बोलणे ऐकून खुश झाला आणि बाजाराच्या दुसऱ्या टोकाला गेला आणि त्याने चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व सामानाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी रामूने तिथेच आपले टपरे टाकून आपल्या राहण्याची व्यवस्थाही केली. आता रामू रोज सकाळी लवकर उठायचा, अंघोळ वगैरे करून देवाची पूजा करायचा, देवाचे नाव घेऊनच चहा बनवायचा. रामू सकाळपासूनच ओरडायचा की या रामूचा चहा पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करा. तो इतक्या लहान वयामध्ये पोट भरण्यासाठी कष्ट करतो आहे हे पाहून लोकांचे मन विरघळायचे आणि मग ते त्याच्याकडे येऊन 1 कप चहा नक्की पिऊन जायचे. त्याची चहाची चव इतकी मस्त होती की एखादा चहाप्रेमी तर एकाऐवजी 2 कप चहा पिऊन जायचा. काही दिवसातच रामू एवढा लोकप्रिय झाला की प्रत्येकाच्या तोंडी रामू चहावाल्याचे नाव येऊ लागले. आता त्या जुन्या चहावाल्याच्या धंद्यामध्ये बराच फरक पडत होता. त्यामुळे त्याने विचार केला की लोक रामू चहावाल्याचे एवढे कौतुक का करतात, तर तिथे जाऊन त्याच्या हातच्या चहाची चव घेतली पाहिजे. म्हणून तो रामूच्या चहा टपरीवर गेला. त्याला आलेले पाहून रामूने त्याला बसायला खुर्ची दिली आणि गरमागरम चहा दिला. चहा प्यायल्यावर तो रामूला चहाचे पैसे देऊ लागला. तेव्हा रामू म्हणाला, नको काका, पैसे देऊ नका. तुमच्याकडूनच तर मी हे काम शिकलो आहे, त्यामुळे तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरुकडून शिष्याने पैसे घेतलेले शोभत नाही. त्या चहावाल्याने विचार केला, ह्याला माझी अडचण सांगावी का, जेणेकरून रामू त्याच्या चहाचे दुकान दुसरीकडे कुठेतरी लावेल आणि माझा धंदा वाढेल. पण रामूचा निरागस चेहरा पाहून त्याला तसे बोलण्याची इच्छा झाली नाही. पण त्याचा उदास झालेला चेहरा पाहून रामूने विचारले, काका काय झाले, तुम्ही असे उदास का दिसत आहात? तेव्हा तो चहावाला म्हणाला, अरे बाळा, मी कोणत्या तोंडाने तुला माझी अडचण सांगू, काही समजत नाही. जर मी तुला माझी अडचण सांगितली तर तुला वाईट वाटेल. तेव्हा तो रामू म्हणाला, काका, तुम्ही मला एकदा बोलून तरी बघा, जर माझ्याकडून झाले तर मी नक्की करेन. तेव्हा तो चहावाला म्हणाला की बाळा, जेव्हापासून तू तुझे चहाचे दुकान उघडले आहेस तेव्हापासून माझ्या दुकानावर ग्राहक यायचे बंद झाले आहेत. बेटा, आता मी काय करू, माझे वय होत चालले आहे आणि याशिवाय दुसरे कुठले काम करणे मला जमणार नाही. मी विचार केला होता की माझ्या दुकानामुळे तुझे दुकान चालणार नाही, त्यामुळे तू चहाचे दुकान दूर टाकावे, पण तुझी चहाची टपरी दूर असून सुद्धा माझे ग्राहक कमी झाले आहेत. एवढे बोलून तो चहावाला निराश होऊन बसला. तेव्हा रामूने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, काका, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या ही अडचण मी चुटकीसरशी सोडवतो. तो पुढे म्हणाला, काका, मला ना घर आहे ना कुटुंब. मी माझी टपरी घेऊन एखाद्या दुसऱ्या बाजारामध्ये निघून जातो. मग तुम्ही इथे निश्चिंत होऊन तुमचा व्यवसाय चालू ठेवा. रामूचे बोलणे ऐकून तो चहावाला आश्चर्यचकित होऊन रामूकडे पाहू लागला. त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता आणि मनातल्या मनात तो रामूला खूप आशीर्वाद देऊन तिथून निघून गेला. आणि रामूने दुसऱ्या शहराचा रस्ता पकडला. कुठे जायचे ह्याबद्दल त्याला काहीही समजत नव्हते. त्या दिवशी त्याला आपल्या आईवडिलांची उणीव जाणवत होती की जर आज त्याचे आईवडील त्याच्यासोबत असते तर तो सुद्धा म्हणू शकला असता की माझेही कुटुंब आहे. पण खरे तर त्याचे आपले असे कोणीही नव्हते. त्यामुळे त्याने स्वतःलाच हिंमत दिली आणि मनातल्या मनात निश्चय केला की एक ना एक दिवस तो स्वतःच्या हिमतीवर त्याचे दिवस नक्की बदलेल. त्याने डोळ्यात आलेले पाणी पुसले आणि एका बाजाराच्या ठिकाणी पोहोचला. त्याने देवाचे नाव घेतले आणि आपल्या कामाला लागला. रामूने तिथे सुद्धा आपल्या गोड स्वभावामुळे लोकांना आकर्षित केले. त्याच्या बोलण्याला प्रभावित होऊन लोक त्याच्या टपरीवर चहा प्यायला थांबू लागले आणि हळूहळू तो तिथेही त्याच्या हातच्या चहासाठी प्रसिद्ध झाला. आता तर खूप श्रीमंत घरातील लोकसुद्धा आपल्या घरातील छोट्या मोठ्या पार्टीसाठी रामू चहावाल्याकडे चहासाठी ऑर्डर देऊ लागले. त्यामुळे रामूची कमाई खूप चांगली होऊ लागली. रामूने काही महिन्यांनी त्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आणि हळूहळू घराचे बांधकामही सुरू केले.
त्याने खाली दुकान आणि वरच्या मजल्याला राहण्यासाठी घर बांधले आणि पाहता पाहता रामू चहावाल्याची 2 मजली इमारतीचे 3 मजली इमारतीत रूपांतर झाले. आता त्याला चांगल्या घरातील स्थळं येऊ लागली आणि त्याने एका सुशील संस्कारी मुलगी पाहून लग्न केले. तिकडे माधवराव आणि सुमित्राताई हळूहळू वृद्ध होत चालले होते. त्यांनी सुद्धा आपल्या दोन्ही मुलांना खूप शिकवले आणि असे सक्षम बनवले की त्यांची दोन्ही मुले विशाल आणि निलेश स्वतःच्या पायावर उभे राहिले. दोन्ही मुले आपल्या आईवडिलांपासून दूर दुसऱ्या शहरामध्ये राहत होते. जेव्हा सुमित्राताईंना आपल्या मुलांची आणि नातवंडांची आठवण यायची तेव्हा त्या आपल्या मुलांकडे जायच्या, पण मुले आणि सुना तर त्यांच्याकडे सणवार असला तरी जात नव्हते. माधवरावांनी कसे तरी स्वतःच्या मनाची समजूत काढली होती की आता मुले मोठी झाली आहेत, त्यामुळे मुलांना त्यांच्या मनासारखे स्वतंत्र जगू द्यावे. पण सुमित्राताईंना मुलांची नातवंडांची खूप आठवण येत होती, त्यामुळे त्या सुनांकडून अपमानित होऊन देखील अनेकदा नातवंडांना भेटायला जायच्या. माधवराव सुमित्राताईंच्या मोहमायेला पाहून चकित व्हायचे. त्यांना सतत असे वाटायचे की जी स्त्री दुसऱ्याला स्वाभिमानाचे धडे देत होती तीच आज आपल्या नातवंडांची एक झलक पाहण्यासाठी मुले आणि सुनांनी केलेला अपमान आनंदाने सहन करते. बरोबरच बोलतात लोक की मुद्दलापेक्षा व्याज जास्त प्रिय असते. माधवरावांचे देखील आपल्या नातवंडांवर खूप प्रेम होते. त्यामुळेच तर ते सुमित्राताईंना काहीही न बोलता तिला मुलांच्या घरी घेऊन जायचे. मग सुनेने 4 गोष्टी ऐकवल्या तरी काही वेळ त्यांना वाईट वाटायचे, पण यावर सुमित्राताई म्हणायच्या की ही आपलीच तर मुले आहेत आणि त्यांच्या बोलण्याचे एवढे काय वाईट वाटून घ्यायचे. मग काय, त्यांच्या अशा बोलण्याने माधवराव देखील शांत बसायचे. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा विशाल आणि निलेश आपापल्या बायको मुलांसह आईवडिलांकडे एकदा गावी आले. त्यांना असे अचानक आलेले पाहून माधवरावांना आश्चर्य वाटले. सुमित्राताईंचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. रात्रीचे जेवण आटोपल्यावर विशाल आणि निलेश वडिलांच्या खोलीत आले. माधवराव म्हणाले, काय झाले, तुम्ही अजून झोपला नाहीत का? तेव्हा विशाल म्हणाला, बाबा आम्हाला तुमच्याशी थोडेसे बोलायचे होते. काय काम आहे, पटकन बोला, असे म्हणताच निलेश रडत म्हणाला, बाबा आमच्या बिझनेसमध्ये नुकसान झाले आहे, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत. माधवरावांनी त्या दोघांकडे पाहिले. विशाल म्हणाला, बाबा तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे मिळाले आहेत ना, मग जर तुम्ही ते पैसे आम्हाला दिले तर तुमचे खूप उपकार होतील. आणि तसेही आता तुमचे आणि आईचे वय वाढत चालले आहे, त्यामुळे ह्या वयामध्ये तुम्हा दोघांना मुले सुना आणि नातवंडांसोबतीची गरज आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही दोघे आमच्याबरोबर शहरात राहणार आहात. त्यांचे बोलणे ऐकून माधवराव चकित झाले, कारण जेव्हा केव्हा ते पत्नीसह मुलांकडे जायचे तेव्हा त्यांच्या घरात त्या दोघांना एकदाही मान सन्मान दिला गेला नाही. आणि आज तीच मुले बापाचा पैसा पाहून यापुढे तुम्हाला आमच्यासोबत राहावे लागेल असे गोड बोलत आहेत. माधवरावांना त्यांचा डाव बरोबर लक्षात येत होता, पण भोळ्या सुमित्राताईंना मुलगा आणि सुनेची चाल समजू शकली नाही आणि त्या आपल्या पतीला म्हणाल्या, अहो आपली मुले तर बरोबर बोलत आहेत. आता आपण म्हातारे झालो आहोत, त्यामुळे आपल्याला आज ना उद्या आपल्या मुलांसोबतच राहावे लागणार आहे. त्यामुळे उद्या जाण्यापेक्षा आपण आजच त्यांच्याकडे गेलेले बरे आहे. आणि तसेही आपल्या पैशांवर तर आपल्या मुलांचाच अधिकार आहे. मग ते पैसे त्यांना आता दिले काय किंवा नंतर दिले काय याने काय फरक पडतो. माधवराव मात्र त्यांना पैसे द्यायला तयार होत नव्हते, पण सुमित्राताईंच्या सततच्या बोलण्याने शेवटी ते तयार झाले आणि त्यांनी आपल्या रिटायरमेंटचे सर्व पैसे मुलांमध्ये समान वाटले. त्यामुळे मुले आणि सुना खूप खुश झाले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा मोठा मुलगा विशाल आपल्या बायको मुलांसह बॅगा भरून घराबाहेर आला. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, विशाल एवढ्या सकाळी तू बॅगा घेऊन कुठे निघालास? तू तुझ्या घरी चालला आहेस का? यावर विशाल म्हणाला, हो आई, काल रात्रीच एका डीलरचा फोन आला होता. जर मी त्याला आजच्या आज भेटलो नाही तर ज्या रेटने आमचे बिझनेसचे संबंधित डील झाले आहे तो रद्द करून टाकेल. त्यामुळे मला आता लगेच निघावे लागेल. तेवढ्यात निलेश देखील त्याच्या बायको मुलांसह बॅगा घेऊन बाहेर आला. तेव्हा त्याला पाहून सुमित्राताई म्हणाल्या, निलेश तुला देखील कोणत्या डीलरला भेटायचे आहे का? निलेश म्हणाला, नाही आई, त्याचे काय आहे ना, माझ्या ऑफिसमधून फोन आला होता.
बॉस म्हणाला की जर मी आजच माझ्या व्यवसायात पैसे गुंतवले नाहीत तर ते मला त्यांच्या कंपनीतून काढून टाकतील. त्यामुळे मला सुद्धा लवकरात लवकर जावे लागणार आहे. खरे तर दोघेही खोटे बोलत होते. सुमित्राताई म्हणाल्या, ते सर्व ठीक आहे, पण आम्हा दोघांना कोण घेऊन जाणार आहे याबद्दल तुम्ही काही विचार केला आहे का? आईचे बोलणे ऐकून दोघे भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, अगं आई, तू काळजी का करतेस? आम्ही येऊ ना तुला आणि बाबांना घेऊन जायला. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या घरात थोडीच राहत आहात. हे घर तर तुमचे हक्काचे आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी तुम्हाला आमच्यासारखे घर भाडे देखील द्यावे लागत नाही. तुर्तास तुम्ही दोघे आनंदाने राहा. मी किंवा निलेश आमच्यापैकी ज्याला वेळ मिळेल तो तुम्हाला घेऊन जायला येईल. सुमित्राताई म्हणाल्या, अरे बाळा, आपण सर्वजण एकाच तर घरामध्ये होतो. तुम्ही रात्रीच सांगितले असते तर आम्ही दोघे सुद्धा तुमच्यासोबत येण्यासाठी तयार झालो असतो. निलेश म्हणाला, अगं आई, आम्हाला वाटले की तुम्ही झोपला असाल आणि रात्रसुद्धा खूप झाली होती. त्यामुळे तुम्हाला झोपेतून उठवणे आम्हाला योग्य वाटले नाही. बरं आई, आम्ही लवकरच येऊ. तू ना तोपर्यंत तुझ्या सगळ्या मैत्रिणींना भेटून घे आणि तुझे सर्व सामान पॅक करून ठेव, जेणेकरून आपल्याला सारखे सारखे गावी यायला लागू नये. असे बोलून मुलांनी आणि सुनांनी सुमित्राताईंना वाकून नमस्कार केला आणि ते चौघेही निघून गेले. सुमित्राताई आपल्या मुलांना अनेक आशीर्वाद देत होत्या. त्यांना सतत असे वाटायचे की त्यांची मुले खूप समजूतदार झाली आहेत, खूप चांगली आहेत. माधवराव अजूनही झोपेतून उठले नव्हते. जेव्हा ते झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले तर घर अगदी शांत शांत होते. माधवरावांनी आपल्या पत्नीला आवाज दिला, सुमित्रा, अगं सुमित्रा, कुठे आहेस? सुमित्रा त्यांनी माधवरावांचा आवाज ऐकून लगेच त्यांच्यासाठी त्या गरम पाणी घेऊन आल्या. तेव्हा माधवरावांनी विचारले, घरात एवढी शांतता का आहे? विशाल, निलेश, सुना, नातवंडे कुठे आहेत? तेव्हा ते सुमित्राताई नाराज होऊन म्हणाल्या की ते दोघे आपापल्या बायको मुलांना घेऊन निघून गेले, कारण त्यांना एक महत्त्वाचे काम होते आणि मला सांगून गेले आहेत की बाबांची आमच्या वतीने माफी माग, कारण आम्ही त्यांना न सांगता निघालो आहोत. तुम्ही पाहिले का आजकाल आपली मुले किती समजूतदार झाली आहेत? सुमित्राताईंचे मुलांबद्दल असलेले निस्वार्थ प्रेम पाहून माधवरावांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते मनात म्हणाले की माझी बायको खरंच किती भोळी आहे. तिला तर अजूनही समजले नाही की तिची मुले किती कपटी आणि स्वार्थी आहेत. पण आपल्या मुलांचा खरेपणा सांगून त्यांना आपल्या पत्नीला दुःखी करायचे नव्हते. पण माधवरावांना आपल्या मुलांचा नालायकपणा व्यवस्थित समजला होता. ते दोघे इथे फक्त पैसे घेण्यासाठी आले होते आणि पैसे मिळताच गायब झाले आहेत. त्यांना आपल्या वडिलांशी काहीही देणे घेणे नाही. त्यामुळेच तर आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन गेले नाहीत. असेच 1-2 महिने सरले आणि मग एके दिवशी माधवराव आपल्याच घराच्या पायऱ्या उतरताना पडले. त्यांच्या कमरेला दुखापत झाली. तेव्हा सुमित्राताई शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांचे लवकरात लवकर ऑपरेशन केले पाहिजे, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल. असेही होऊ शकते की माधवराव कधीच स्वतःच्या पायांवर उभे राहू शकणार नाहीत. डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुमित्राताई घाबरल्या. त्यांना काहीच समजत नव्हते की आता काय करावे. त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते सर्व त्यांनी एकत्र केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मैत्रिणीला म्हणजे सविताताईंना फोन करून तिला सर्व काही सांगितले. तेव्हा सविताताई म्हणाल्या, अगं सुमित्रा, जे पैसे तू तुझ्या मुलांना दिले होते ते पैसे देऊन 2 महिने झाले आहेत. त्यामुळे आता तर ते दोघे बिझनेसमध्ये चांगले कमावत असतील. मग तू त्यांच्याकडून तुझे पैसे परत माग. सुमित्राताईंना मैत्रिणीचे बोलणे पटले. त्यामुळे त्यांनी पटकन आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे विशालला फोन लावला आणि त्याला सर्व काही सांगून रडू लागल्या. तेव्हा विशाल म्हणाला, आई, तू शांत हो. आता सध्या तरी माझ्याकडे पैसे नाहीत, कारण बाबांनी जेवढे पैसे दिले होते ते सर्व खर्च झाले आहेत. जर निलेशकडे असतील तर तू त्याला बोलून बघ. मी 2-4 दिवसानंतर तुला फोन करेन, असे बोलून त्याने फोन ठेवला. मुलाचे बोलणे ऐकून सुमित्राताई आश्चर्यचकित झाल्या. त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या मुलाला त्या समजूतदार म्हणत होत्या, पण वेळ आल्यावर तीच मुले त्यांना असे उत्तर देतील. पण तरीसुद्धा नाईलाजाने त्यांनी निलेशलाही फोन लावला आणि त्यालासुद्धा सर्व काही सांगितले. तेव्हा तोही म्हणाला, आई, तुला काय वाटते, पैसा एका जागी टिकून राहणारी
वस्तू आहे का? अगं पैसा या हातात आला की त्या हातातून निघून जातो आणि यालाच तर बिझनेस म्हणतात. मी तर सर्व पैसे बिझनेसमध्ये लावले. आता तू अचानक पैसे मागत आहेस तर मी तुला पैसे कुठून देऊ? माझ्याकडून पैशांची अपेक्षा करू नकोस. त्याने तर आपल्या वडिलांच्या तब्येतीबद्दल काहीही न विचारताच फोन कट केला. आता सुमित्राताईंना समजत नव्हते की काय करावे. ज्या मुलांसाठी त्यांनी आपले सर्व काही दिले तीच मुले वेळ आल्यावर आपल्या आईवडिलांना असे दिवस दाखवत आहेत हा विचार करून सुमित्राताई रडू लागल्या. पण तरीसुद्धा त्यांनी हिंमत हारली नाही. त्यांनी आपले सर्व दागिने विकून आपल्या पतीवर उपचार करण्याचे ठरवले. त्या दरम्यान त्यांचे काही नातेवाईकसुद्धा माधवरावांना भेटायला आले. तेव्हा बोलता बोलता सुमित्राताईंनी त्यांना सांगितले की माझ्या पोटच्या मुलांनी फूस लावून आमच्याकडून सर्व पैसे काढून घेतले आणि आता जेव्हा आम्हाला पैशांची गरज आहे तेव्हा मात्र त्यांनी हात वर केले आहेत. तेव्हा सर्व नातेवाईकांनी निलेश आणि विशालला फोन लावून त्यांच्यावर दबाव टाकला की त्यांना आपल्या आईवडिलांची सेवा करावी लागेल. आईवडील ह्याचसाठी मुलांचे संगोपन करतात की म्हातारपणात ते आईवडिलांच्या कामी यावेत. शिवाय तुम्ही दोघांनाही तुमच्या वडिलांकडून रिटायरमेंटचे सर्व पैसे घेतले आहेत. आज जेव्हा त्यांच्यावर संकट आले तेव्हा तुम्ही मात्र तुमचे खरे रंग दाखवले. ते काही नाही. तुम्हाला आत्ताच्या आत्ता आपल्या आईवडिलांना तुमच्यासोबत घरी घेऊन जावे लागेल, नाहीतर आमच्याकडे दुसरासुद्धा पर्याय आहे. नातेवाईकांनी अशी धमकी दिल्यामुळे मोठा मुलगा विशाल इच्छा नसतानासुद्धा आईवडिलांना घरी घेऊन गेला. विशालची बायको सीमा नोकरी करत नसल्यामुळे ती घरीच असायची. तिलासुद्धा तिच्या मनाविरुद्ध त्यांची सेवा करावी लागत होती आणि निलेश आणि त्याची बायको रेखा ऑफिसला जात असल्यामुळे रेखा काही त्यांची सेवा करू शकत नव्हती. 2 दिवसांनी माधवरावांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आणि त्या हॉस्पिटलची फी आणि औषधांचा खर्च खूप व्हायचा. विशाल तर 2 दिवसातच हा खर्च करून थकला. त्यामुळे त्याने आपले हात वर केले आणि आईला स्पष्ट शब्दात म्हणाला, हे बघ आई, बाबांवर खूप पैसे खर्च होत आहेत, त्यामुळे मला एकट्याला त्यांचा खर्च करणे झेपणार नाही. यावर सुमित्राताई म्हणाल्या, बेटा निलेशला बोल आणि त्याच्याकडूनही मदत घे. बाबांनी त्यालासुद्धा पैसे दिले होते. आईचे असे बोलणे ऐकून विशाल मोठ्या आवाजात रागाने म्हणाला, आई काय गं, तुम्ही लोकांनी आम्हाला काही रुपये दिले तर सतत पैसे दिले असे सारखे बोलून आमचा अपमान करत आहात. तुम्ही आम्हाला पैसे दिले म्हणजे काय आमच्यावर उपकार वगैरे केले आहेत का? एकतर सर्व नातेवाईकांमध्ये आमचा अपमान केला तरीसुद्धा तुझे पोट भरले नाही का? म्हणून दिवसभर जेव्हा पाहावे तेव्हा पैसे दिले असे म्हणत असतेस. किती पैसे पाहिजे आहेत तुला सांग, मी देऊन टाकतो. मग आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर निघायचे आणि कधीच मला तुमचे तोंड दाखवायचे नाही. असे बोलून विशाल तिथून निघून गेला. मुलाचे बोलणे ऐकून बिचारा सुमित्रा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना समजत नव्हते की आता त्यांनी काय केले पाहिजे. त्यांनी पटकन घरातील सर्व कामे केली. आपल्या नवऱ्यासाठी डबा बनवला आणि डबा घेऊन पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी माधवरावांना जेवण भरवले. तेव्हा नर्स येऊन म्हणाली, मॅडम तुम्ही डॉक्टर साहेबांना भेटून घ्या, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावले आहे. तेव्हा सुमित्राताई डॉक्टरांकडे गेल्या. तेव्हा डॉक्टर म्हणाले की माधवरावांच्या ऑपरेशनसाठी 2 लाख रुपये खर्च येईल. 2 लाख हा आकडा ऐकताच सुमित्राताईंना चक्कर आली. त्या मनातल्या मनात म्हणाल्या की जर त्या नालायकांना सर्व पैसे दिले नसते तर आज माझ्या नवऱ्यावर किती चांगले उपचार करता आले असते. पैशांसाठी मुलांकडे सुनांकडे हात पसरावे लागले नसते. खरे तर सगळी चूक माझीच आहे. मीच यांच्याकडे मुलांना पैसे देण्यासाठी तगादा लावत होते. जर मी म्हणाले नसते तरी ह्यांनी त्या नालायकांना पैसेच दिले नसते. पण माझ्या डोळ्यांवर तर पुत्रमोहाची पट्टी बांधली होती. असा विचार करून त्या रडू लागल्या आणि स्वतःला सांभाळत डॉक्टरांना म्हणाल्या, डॉक्टर मी पैशांची व्यवस्था झाल्यानंतर तुम्हाला सांगते. तेव्हा डॉक्टर म्हणाले, जेवढ्या लवकर कराल तेवढे ठीक राहील. सुमित्राताईंना आता काय करावे समजत नव्हते. त्यांना ठाऊक होते की आता निलेशकडे जरी पैसे मागितले तर त्याचे उत्तर काय असेल. पण त्या करणार तरी काय होत्या. त्यांनी निलेशला फोन लावला. 2-3 वेळा फोन लावल्यानंतर सुद्धा त्याने आईचा फोन उचलला नाही. त्यामुळे सुमित्राताईंनी निलेशच्या घरी जाण्याचे ठरवले. त्यांना वाटले की समोरासमोर बोलणे झाल्यानंतर कदाचित त्याला आईचे दुःख समजेल. त्या निलेशच्या घरी पोहोचल्या. तिथे गेल्यानंतर पाहिले तर त्याच्या घराला कुलूप होते. त्यामुळे सुमित्राताईंनी शेजाऱ्यांना विचारले असता समजले
की त्याने हे घर विकले आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नवीन घर खरेदी केले आहे. तेव्हा सुमित्राताईंनी शेजाऱ्याला त्याच्या नवीन घरचा पत्ता विचारला. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला ठाऊक नाही. मग काय? सुमित्राताई निराश होऊन तिथून हॉस्पिटलला जाण्यास निघाल्या. त्यांचे तोंड कोरडे पडले होते. त्या वेळेसारख्या कधी धावत होत्या तर कधी चालत होत्या. अचानक त्या एका कारसमोर आल्या. तो कारवाला त्यांना धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता की तेवढ्यात काही अंतरावर ट्रॅफिक पोलीस उभारले होते आणि त्यांनी त्याला पाहिले आणि पटकन गाडी पकडून आपल्या ताब्यात घेतली. काही लोकांनी सुमित्राताईंना उठवले. त्यांना प्यायला पाणी दिले. सुमित्राताईंना काही जखम वगैरे झाली नव्हती, नुसते खरचटले होते. त्यामुळे त्या शुद्धीत होत्या. जेव्हा त्यांनी त्या कारवाल्याला पाहिले तेव्हा त्या चकित झाल्या, कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा धाकटा मुलगा निलेश होता. निलेशनेही आईकडे पाहिले तेव्हा सरड्याप्रमाणे रंग बदलत म्हणाला, आई तू इथे? आणि बाबांची तब्येत कशी आहे? मी तर तुम्हालाच भेटण्यासाठी निघालो होतो. बिचाऱ्या सुमित्राताईंनी मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि म्हणाल्या, हो बाळा, चल पटकन हॉस्पिटलमध्ये चल. तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. हे पाहून पोलीस निलेशला म्हणाले, अरे तू तुझी चूक लपवण्यासाठी खोटे तर बोलत नाहीस ना? तेव्हा निलेश म्हणाला, नाही साहेब, मला माझ्या वडिलांची खूप काळजी वाटत होती, त्यामुळे मी गडबडीने गाडी चालवत होतो. तेव्हा चुकून आईला गाडीचा धक्का लागला. पोलीस म्हणाले, काय धक्का लागला? अरे तू तर माणसाचा धक्का लागल्यासारखे बोलतो आहेस. त्यांचा जीव गेला असताना. बरं मला सांग, तू कारमध्ये आणि तुझी आई अशी चालत का फिरते आहे? मला सांग, तू आई वडिलांना घराबाहेर तर काढले नाहीस ना? हे ऐकून निलेश काही बोलणार तेवढ्यात सुमित्राताई म्हणाल्या, नाही सर, मी तर इथे जवळच्या मंदिरामध्ये माझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला आले होते आणि माझा मुलगा तर खरंच आपल्या वडिलांकडे जाण्याच्या घाईत असेल, त्यामुळेच ही छोटीशी दुर्घटना घडली. एवढे बोलून सुमित्राताई आपल्या हातापायाला लागलेल्या जखमांकडे लक्ष न देता त्याच्या कारमध्ये बसल्या आणि निलेशला हॉस्पिटलकडे जाण्यास सांगितले. पण जाताना पोलिसांनी निलेशला ताकीद दिली की जर तू आईवडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुला जेलची हवा खावी लागेल. पोलिसांच्या नजरेमध्ये आल्यामुळे निलेश घाबरला होता. त्यामुळे तो गुपचूप त्यावेळेस सुमित्राताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर पाहिले तर माधवरावांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. जेव्हा सुमित्राताईंनी काउंटरवर जाऊन विचारले तेव्हा त्यांना समजले की फी कोणी भरली आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की एक रामू नावाच्या माणसाने ऑपरेशनचा खर्च दिला आहे आणि औषधी गोळ्यांसाठी 5,000 रुपये एक्स्ट्रा जमा करून गेला आहे, जेणेकरून त्यांना नंतर प्रॉब्लेम होऊ नये. त्याने तुमची बराच वेळ वाट पाहिली पण तुम्ही आला नाहीत आणि त्यामुळे तो निघून गेला. सुमित्राताईंनी बराच विचार केला पण हा रामू कोण आहे हे त्यांना काही आठवत नव्हते. मग त्याने निलेशला रामूबद्दल विचारले तेव्हा त्याने सुद्धा नकारार्थी मान हलवली. मग काही वेळानंतर माधवरावांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढले गेले. तेव्हा निलेश वडिलांना भेटला आणि आपल्या आईला घराचा पत्ता देऊन तिथून निघून गेला. काही दिवसानंतर माधवरावांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा निलेशला त्यांनी फोन लावला. तो म्हणाला की मी आणि रेखा आम्ही दोघेही ऑफिसमध्ये आहोत, तुम्ही ऑटो करून घरी जा. सुमित्राताईंनी तर त्याचे घरसुद्धा पाहिले नव्हते. रिक्षावाल्याला पत्ता सांगितल्यानंतर त्याने त्या पत्त्यावर त्यांना नेऊन पोहोचवले. आता दोघे पती पत्नी आपल्या मुलाच्या घराबाहेरच तहानेने भुकेने व्याकुळ होऊन बसले होते. जेव्हा संध्याकाळी त्यांची सून ऑफिसवरून घरी आली आणि सासूसासऱ्यांना आपल्या गेटसमोर बसलेले पाहिले तेव्हा त्यांना पाहूनच तिला भयंकर राग आला. तिने पटकन गेटचे कुलूप उघडले आणि त्यांना आत यायला सांगितले. जेव्हा ते दोघे आत आले तेव्हा ती त्यांच्यावर ओरडली. ती म्हणाली, तुम्ही दोघे जरा उशिराने म्हणजे रात्री येऊ शकला नसता का? तुम्हाला ठाऊक आहे ना, घरामध्ये दिवसभर कोणी नसते. आमची मुलेसुद्धा शाळेला आणि नंतर ट्युशनला जातात आणि हा कसला भिकाऱ्यासारखा अवतार करून आला आहात तुम्ही. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांमुळेच आमच्या शेजाऱ्यांमध्ये नाक गेले आहे. सुमित्राताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, तुझ्या सासऱ्यांना हॉस्पिटलमधून घेऊन मी सरळ इथे निघून आली आहे. मग आता तूच सांग, तिथे कुठे आवरत बसायचे होते? सून म्हणाली, तुमचे बोलणे तुमच्यासाठी योग्य आहे, पण अशा अवतारात तुम्हा दोघांना इथे कोणी पाहिले असेल तर काय म्हणाला असेल की यांच्या घरामध्ये कोणते भिकारी आले आहेत. त्यानंतर मोठ्या आवाजात ती सुमित्राताईंना म्हणाली, चला आता पटकन कामाला लागा. ऑफिसमध्ये मी दिवसभर काम करून थकून आले आहे. तुमचे काय, तुम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये आरामात खुर्चीवर बसून असाल. बिचाऱ्या सुमित्राताईंनी
हॉस्पिटलमध्ये राहून ना एक दिवस भरपेट जेवण केले आणि ना त्या रात्रीच्या शांत झोपू शकल्या. पण त्या आपले दुःख तरी कोणाला सांगणार होत्या. त्यामुळे गुपचूप काहीही वाद न घालता कामाला लागल्या. तेव्हा आता सुमित्राताई निलेशच्या घरी सर्व कामे करायच्या आणि त्या बदल्यात सून दररोज सासूला कोणत्याही कारणावरून अपमानित करायची. एके रात्री साधारण 12:30 वाजता माधवराव पाणी पिण्यासाठी उठले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीची लाईट चालू आहे. त्यामुळे ते खोलीजवळ गेले. तेव्हा मुलगा आणि सुनेच्या बोलण्याचा आवाज आला. त्यांची सून म्हणत होती, निलेश, मी तर म्हणते ह्या म्हातारीला रस्त्यातून बाजूला केले पाहिजे. आपण जर त्यांना काहीही बोललो नाही तर ते कायमचे इथेच राहतील. यावर निलेश म्हणाला, अगं पण ॲक्सिडेंटनंतर पोलिसांनी मला ताकीद दिली आहे की यांना आणि आईला काहीही होता कामा नये. जर यांना काही झाले तर सर्वात आधी माझ्यावर संशय येईल. तेव्हा त्याची बायको म्हणाली, अरे याची सोय मी केली आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यावर काहीही संशय वगैरे येणार नाही. एके दिवशी चांगली संधी पाहून त्यांना असे वर पोहोचवू की ह्या कानाची दुसऱ्या कानाला खबर लागणार नाही. सुनेचे बोलणे ऐकून माधवरावांच्या डोळ्यात पाणी आले आणि ती खोलीत परत आले. बराच वेळ विचार करत राहिले. त्यानंतर आपल्या पत्नीला झोपेतून उठवून घडलेला प्रकार सांगितला आणि म्हणाले की तुझा ॲक्सिडेंट कधी आणि कोणी केला होता. तेव्हा सुमित्राताईंनी त्यांना त्या दिवशी जे काही घडले ते सांगितले की कशाप्रकारे त्या निलेशच्या कारसमोर आल्या आणि पोलीस त्याला काय म्हणाले. माधवरावांना समजले की निलेशने त्यांना नाईलाजाने त्यांच्याकडे ठेवून घेतले आहे. नाहीतर त्याने आईवडिलांना एक सेकंदसुद्धा त्याच्या घरात ठेवून घेतले नसते. त्यांनी विचार केला की मुलाकडून अपमानित होण्यापेक्षा आणि विनाकारण त्यांच्या हातून मरण्यापेक्षा अर्ध्या रात्रीच इथून बाहेर पडलेले केव्हाही बरे आहे. त्यानंतर दोघेही गुपचूप तिथून निघाले. चालता चालता सकाळ झाली. तेव्हा एका चहाच्या टपरीवर थांबून दोघांनी चहा घेतला आणि मग आपल्या गावी जाण्यासाठी बस स्टँडकडे निघाले. दोघेही रडत होते की तेवढ्यात रामूने त्यांना पाहिले, जो कारमधून जात होता. जो कधी माधवरावांकडे भीक मागायचा, पण आज तो खूप श्रीमंत झाला होता. त्याने माधवरावांना पाहून कार थांबवली आणि मनात म्हणाला की हे तेच बाबा आणि बाईसाहेब आहेत ज्यांच्यामुळे आज मी इथं वर पोहोचलो आहे. तो पटकन गाडीतून उतरला आणि धावत जाऊन त्याने मोठ्याने आवाज देत म्हणाला, बाबा थांबा. माधवरावांना त्यांचा आवाज ओळखीचा वाटला. तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तर एक मुलगा त्यांच्या दिशेने धावत येताना दिसला. जेव्हा तो त्यांच्या जवळ आला, माधवराव त्याला ओळखू शकले नाहीत. ते म्हणाले, मला माफ कर बाळा, मी तुला ओळखले नाही. तेव्हा रामू म्हणाला, बाबा मी तुमचा रामू आहे. तुम्ही तुमच्या रामूला ओळखले नाही. आणि बाईसाहेब, तुम्हीच मला भीक मागू नकोस. एकदा भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखे आहे असे म्हणाला होतात. आज तुमच्या आशीर्वादानेच मी एक कर्तृत्ववान माणूस झालो आहे. आई तुम्ही दिलेले 500 आणि बाबांनी दिलेले 50 रुपयातून मी चहाचा व्यवसाय सुरू केला. आज ह्या टप्प्यावर पोहोचलो आहे की आज तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काही आहे. मी शून्यातून मोठा झालो आहे ते फक्त तुमच्यामुळे. माधवराव आणि सुमित्राताईंच्या डोळ्यात अश्रू आले. माधवरावांनी रामूला घट्ट मिठी मारली. सुमित्राताई म्हणाल्या, बाळा आम्ही फक्त निमित्त मात्र होतो. तुझ्यात प्रबळ इच्छाशक्ती होती, त्यामुळेच तू एवढी मोठी भरारी घेऊ शकलास. दोघांनी रामूला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यानंतर रामू त्या दोघांना आपल्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले तर रामूची 3 मजली बिल्डिंग एखाद्या बंगल्यापेक्षा कमी नव्हती. माधवराव आणि सुमित्राताई त्याची प्रगती पाहून खुश झाले. रामू म्हणाला, बाबा मी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अंजूसोबत म्हणजे तुमच्या सुनेसह आलो होतो. तेव्हा मी तिथे आईंना पाहिले. त्या नर्ससोबत बोलत होत्या. पण मी आईंना भेटायला जाणार होतो की त्या कुठेतरी बाहेर गेल्याचे नर्सने सांगितले. नर्सकडूनच मला ठाऊक झाले की पैशांमुळे तुमचे ऑपरेशन थांबले आहे. मी तिथे थांबून बराच वेळ तुमची वाट पाहिली, पण तुम्ही तिथे नव्हता. जेव्हा मी दुसऱ्यांदा तिथे गेलो तेव्हा दोघेही गेला होतात. सुमित्राताई म्हणाल्या, बाळ रामू, तू आम्हाला देवासारखा भेटलास म्हणूनच तुझ्या बाबांचे ऑपरेशन शक्य झाले. नाहीतर पोटच्या मुलांनी तर आम्हाला जणू वाळीत टाकले होते. सुमित्राताईंनी रामूला आपल्या दोन्ही मुलांचा पराक्रम सांगितला. तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. तो म्हणाला, आई आणि बाबा, इतके काही दिवस मी अनाथ म्हणून जगलो, पण आता मला माझे आई वडील भेटले आहेत. यापुढे मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असे बोलून रामू आणि त्याच्या पत्नीने सुमित्राताई आणि माधवरावांना वाकून नमस्कार केला. आता माधवराव आणि सुमित्राताई आनंदाने रामूच्या घरी राहतात.
त्यांना तिथे खूप मान सन्मान मिळायचा. इकडे माधवरावांचा मोठा मुलगा विशाल, त्याला एक जीवघेणा आजार झाला आणि तो अंथरुणाला खिळून राहिला. आणि धाकटा मुलगा निलेश, त्याचा व्यापारामध्ये घाटा होऊ लागला. त्यामुळे तो नशेच्या आहारी गेला आणि ह्याच कारणामुळे त्याची बायको मुलांना घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेली. आता देवाने त्या दोघांची अशी दुर्गती केली की दोघांकडेही वणवण भटकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण आज त्यांनी जे पेरले होते तेच उगवले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.